नो वे. अगं अगं हे शक्य नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे शक्यच नाहीये. हे नाही होऊ शकत. जान्हवी, अगं तू गप्प काय आहेस? बोल ना. तुला काहीच वाटत नाहीये का? अगं तू ॲबनॉर्मल वागतेस. जान्हवी बोल. गीता, तुझी ही रिएक्शन मला अपेक्षित होती. अगं पण हे सगळं चुकीचं आहे. हे मुळातच चुकीचं आहे यार. यू मस्ट नॉट लेट दिस हॅपन. जान्हवी, जान्हवी, तू प्रेग्नंट आहेस. तुझ्या पोटात बाळ आहे. निदान या बाळाचा तरी विचार कर. त्याचा विचार करते म्हणून निदान जगू शकते. अगं नाहीतर स्त्रीशिवाय जगण्याची मी कल्पनाच नव्हती केली. नाही यार, वेडेपणा आहे हा. तुम्ही दोघं वेगळे होऊच शकत नाही. विचार करा. हे होऊ नको देऊस ग. विचार कर जान्हवी. गीता ऐक, हे बघ, प्लीज शांत हो. नको इतके हाय पडूस. ऐक, आणि मुळात मला शांततेची गरज आहे. माझ्या बाळासाठी मला शांत राहावं लागणार आहे. कळतंय तुला? अगं पण आता सोपं नाहीये, मला मान्य आहे. आणि खरं सांगू का, मी आता तुझ्याशी ह्याबद्दल बोलू शकते. काही दिवसांपूर्वी मला बोलताही येत नव्हतं. इतकी खचले होते अगं मी. खूप भयंकर होतं ग हे सगळं. आणि नको, नाही, मला त्याची आठवण काढून चालणार नाहीये. कारण मला आता आनंदी राहिलं पाहिजे. माझ्या बाळाची वाढ चांगली होण्यासाठी, निरोगी होण्यासाठी मला आता आनंदी राहणं गरजेचं आहे. दुःख करणं, वाईट वाटून घेणं, त्रास करून घेणं हा ऑप्शन नाही आहे ग माझ्यासाठी. आणि ह्यासाठी मला खूप मदत लागणार आहे. सगळ्यांची, तुझी. आनंदी राहण्यासाठी, लोकांमध्ये राहण्यासाठी मला खरंच खूप मदत लागणार आहे. नेहमीच तुझ्यासोबत आहे जान्हवी. कायम.